Good morning, students. Yesterday, while discussing the lesson, we have seen answers of two in-text questions. Let us see third in-text question on page number 9. Today, we are studying English workshop. English workshop, that is the exercise questions from lesson number 1.2, that is a special type of encounter. Encounter of special kind. An encounter of special kind. See question number 3. What wicked custom is practiced by animals who live in groups? जे ग्रुप्सने राहणारे, हर्डनी कळपामध्ये राहणारे ग्रुप ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये कुठली अशी विकेड कस्टम म्हणजे ही चालीरीती जी चांगली नाही, वाईट आहे, दुष्ट आहे, अशी चालीरीती यांच्यामध्ये असते. तर मग याच्यामध्ये आता तुम्ही बघितलेलं आहे की हा जो बॉस मेल लंगूर होता, तो काय करत होता? छोट्या मेल लंगूरला, जो त्यांच्या या हर्डमध्ये, क्लॅनमध्ये तो म्हणजे त्यांच्या कळपामध्ये जन्माला आलेला होता आणि तो वाढत होता, तेव्हा तो जो बॉस होता त्याला हे सहन होत नव्हतं की दुसरा कोणीतरी भविष्यात आता काय होणार आहे, आपल्यासमोर याचा लीडर बनू शकतो, म्हणजे आपल्यापेक्षा वरचढ ठरू शकतो. त्यामुळे त्यांनी त्याला किल करायचं ठरवलं होतं. तर आपल्या बुकमध्ये बघा, सेम पेजवरती जस्ट याच क्वेश्चनच्या ॲडजस्टमेंटमध्ये, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनॉदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे त्या ग्रुपमध्ये दुसरा कोणीही बॉस झालेला किंवा मेल बेबी असेल किंवा मेल अडल्ट असेल, त्या डॉमिनंट मेलला चालत नाही. तर मग कस्टम काय होती? द कस्टम वॉज दॅट डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ. बघा याचा आन्सर, डॉमिनंट मेल usually does not allow, dominant male usually does not allow another male baby or adult, another male baby or adult to survive within its group, to survive within its group. म्हणजे विकेड कस्टम कुठली प्रॅक्टिस केली जाते? तर दुसरा बॉस किंवा वरचढ लीडर होऊ दिला जात नाही. डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनॉदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप is the wicked custom in the animals living in groups. हे आहे आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प्ड द बेबी लंगूर टू सर्वाइव्ह. Just remember, when author caught gently to tail of the baby langur, he at first took
इट टू द पोल्ट्री कूपला घेऊन गेला. त्यानंतर तिथं त्याच्या पॅरेंट्सनी काय आणून दिलं होतं, फर्स्ट एड बॉक्स दिला होता. म्हणजे सगळ्यात पहिले काय केलं गेलं, द वुंड्स वेअर क्लीन्ड. पहिल्यांदा वुंड्स वेअर क्लीन्ड अँड द ब्लड विच वॉज ओझिंग आउट वॉज स्टॉप्ड. म्हणजे ड्यू टू क्लिनिंग ऑफ वुंड्स द ओझिंग ब्लड वॉज स्टॉप्ड. एक. नंतर काय झालं, ऑथर ऑल्सो स्पार्कल्ड सम वॉटर. थर्ड, ऑथर ऑफर्ड a peeled banana. These attempts were made to revive the kid langur or small baby langur. मग आपण तेच लिहूयात शॉर्टमध्ये. Parents of author provided first aid. Author cleaned the wounds to stop the blood oozing out of the wounds. Next attempt was, दूसरा प्रयत्न काय होता, he also sprinkled some cold water on baby langur. Then third attempt, author offered a peeled banana to eat to the baby langur. These were different attempts made by author to revive the baby langur. Next question, when did baby langur finally find comfort? आता फायनल कम्फर्ट केव्हा भेटलं हो बेबी लंगूरला? बेबी लंगूर वॉज रिवाइव्ड बाय डिफरंट अटेम्प्ट्स मेड बाय ऑथर, बट द फायनल कम्फर्ट केव्हा भेटलं त्याला सांगा बरं. फायनल कम्फर्ट केव्हा भेटलं? When did baby langur finally find comfort? केव्हा भेटलं? तर इथं जसं तसं नाही हे करता येणार, परंतु लिहूयात. when mother langur took the baby into her lap and cuddled it with a great love. जेव्हा मदर लंगूरनी त्याला आपल्या आर्म्समध्ये घेतलं आणि मग त्याला कडकडून मिठी मारली, तेव्हा मात्र
त्या बेबी लंगूरला काय झालं, कम्फर्ट भेटलं. द बेबी लंगूर got comfort. What truth about animal human relationship did this incident reveal to the narrator? आता ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप बद्दल कुठल्या प्रकारचं ट्रूथ याच्यामध्ये लेसनमध्ये ऑथरने म्हणजे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे, किंवा ॲथरला कुठली गोष्ट लक्षात आली की जेणेकरून हे एक ह्युमन आणि ॲनिमल रिलेशन तयार होतं, कशा प्रकारे बनतं. तो पॅरेग्राफ बघा. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर आता या क्वेश्चनचा आन्सर या पॅरेग्राफमध्ये दडलेला आहे. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट रिव्हील टू द नेरेटर. तर आता नेमकं कोणतं ट्रूथ आहे बघा. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर लंगूर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रिॲलिटी. म्हणजे काय आहे, इंटरस्पेशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट हे एक. सेकंड काय आहे, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. थर्ड काय आहे की जे मदर लंगूरने दाखवून दिलं की फूड इज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट द ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ट्रूथ लक्षात आलेले आहेत. मग लिहायला कशी सुरुवात करू शकतो आपण. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट रिव्हील्स टू द नॅरेटर. तर द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड द ॲनिमल. फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन between man and animal. परंतु नेमकं काय महत्त्वाचं होतं, देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. म्हणजेच थोडक्यात द बॉन्ड्स ऑफ the bonds are made strong by mutual trust. त्यानंतर ट्रस्ट नंतर आहे कंपॅशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग. and mutual understanding. म्हणजे या प्रसंगातून व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट रिव्हील टू द नेरेटर. नेरेटरला याच्यामधून मनुष्य आणि प्राणी
यांच्यामध्ये कशा प्रकारचं नातं हे लक्षात आलं. तर लेखकाच्या लक्षात ही गोष्ट आली की बाबा तुम्ही एखाद्याला फक्त फूड वगैरे देऊन बॉन्ड बिल्ड करू शकत नाही, तर त्यासाठी म्युच्युअल ट्रस्ट फार महत्त्वाचं आहे, कंपॅशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे लेखकाला याच्यामधून कळलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट डिड द मदर सीम टू कन्व्हे टू द नेरेटर. आता जेव्हा मदरनी बघा, फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. म्हणजे काय झालं? सी शॉवर्ड सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन ऑथर. आन्सर, शी शॉवर्ड सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन ऑथर. कशासाठी? फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, फॉर सेव्हिंग हर बेबी. त्यानंतर आता इथं आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आता क्वेश्चन इथे असा आहे की व्हॉट डिड द मदर सीम टू कन्व्हे टू द नेरेटर. म्हणजे नेरेटरला याच्यामधून ती आपली ग्रॅटिट्यूड दाखवत होती, किंवा सी थँक्ड नेरेटर फॉर सेव्हिंग द बेबी लंगूर. तिच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा भाव होता आणि या तिच्या नजरेतून ती काय करत होती? लेखकावरती जणू काही म्हणजे उपकृत लेखकांनी केल्याबद्दल आभाराचा वर्षाव ती करत होती. तर ही आहेत इनटेक्स्ट क्वेश्चन आणि त्याची आन्सर्स. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याला लिहून घेऊ शकता. मग आपण चालूयात वर्कशॉपकडे. Let us start English workshop. Question number 1. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with a proper reason. म्हणजे एक तरी तुम्ही या स्टेटमेंटला ॲग्री आहेत की डिसॲग्री आहेत ते सांगायचं आहे आणि मग पॉसिबल तिथे तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचं आहे. तर स्टेटमेंट ए, नंबर 1ची स्टेटमेंट ए नंबरने दिले. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. इज इट करेक्ट? तुम्ही ॲग्री आहात का? द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. ट्रू आहे ना? निसर्गाची चांगली देण लागलेला तो परिसर होता. मग आपल्याला सांगितलेलं आहे स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. मग आता इथे येस द क्वार्टर्स वेअर सराउंडेड बाय नॅचरल ब्युटी. म्हणजेच काय हो? ग्रास, ट्रीज, बर्ड्स, ॲनिमल्स हे सगळं काही तिथे होतं, फ्लॉवरिंग प्लांट्स एटसेट्रा. हे तुमचं झालं त्याचं जस्टिफिकेशन. नेक्स्ट आहे हॉलिडेज प्रोव्हाइड अस एन अपॉर्च्युनिटी टू रीड वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. आर यू ॲग्री? हॉलिडेज जर आपल्याला असतील तर निश्चितच काय होतं, मॅगझिन्स म्हणा, स्टोरी बुक्स म्हणा, ते वाचायला आपल्याला एक संधी देतात. हे खरं आहे का? खरं आहे. जर हॉलिडेज नाही, तुमचे स्कूलिंग डेज आहेत, तर तुम्हाला काय करावं लागतं?
यू हॅव टू रीड, राईट अँड वर्क फॉर और स्टडी फॉर दी स्कूल अकॅडमिक सिलेबस और पोर्शन. मग तुम्हाला फावला वेळ केव्हा मिळतो? हॉलिडेजमध्येच. त्यामुळं हे सुद्धा काय आहे? यस, वी गेट लेजर टाइम टू रीड and to read novels, magazines in the holidays. Next, सी आहे, द नेरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. नाही, नो. नेरेटरने चूक केली का बेबी लंगूरला वाचवून? नाही, नो. नेरेटर मेड अ व्हेरी गुड जॉब ऑफ ह्युमॅनिटी by saving बेबी लंगूर. म्हणजे फारच चांगलं काम केलं लेखकाने, त्या बेबी लंगूरला वाचवलं. एक मानवतेचं दर्शन या लेखकाच्या कृत्यामधून आपल्याला दिसलं. त्यामुळं बुकमध्ये जी वर्कशॉपमध्ये दिलेली स्टेटमेंट आहे दॅट इज रॉंग, बट द नेरेटर इज राईट. नेक्स्ट, डी, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. नो. प्राणी आपल्या भावना कळू शकत नाहीत का? मदर लंगूरनी कशा प्रकारे आभार व्यक्त केले? म्हणजे तिने आपल्या डोळ्यातून असा कटाक्ष टाकला लेखकांकडे, अशा प्रकारे पाहिलं तिनं की त्या तिच्या नजरेतून ओतप्रोत उपकाराची भावना वाहत होती. म्हणजे प्राणी हे तुम्ही नेहमी बघा, कुत्रा वगैरे असेल, आपला पाळीव असेल किंवा स्ट्रे डॉग असेल, नेहमी आपल्याला ओळखत असेल तर आपल्याकडे जवळ येतो, शेपटी हलवतो, स्टार्ट्स लिकिंग आवर लेग्स, पकडतो आपल्याला, है ना, वेगळ्या प्रकारचा आवाज काढतो. म्हणजे ॲनिमल आणि ह्युमनमध्ये कम्युनिकेशन हे होतच असतं. म्हणजेच ॲनिमल्स हे काय करत असतात? आपल्या भावना कळवत असतात. तर मग नो, ॲनिमल्स कॅन कन्वे, ॲनिमल्स can convey their, त्यांच्या ज्या भावना आहेत, इमोशन्स टू ह्युमन बाय डिफरंट वेज, वेगवेगळ्या मार्गाने ते आपल्या भावना कळवू शकतात. आता नेक्स्ट आहे, द नेरेटर वॉज 55 years old when this incident occurred. 55 वर्षानंतर त्यांनी काय केलेलं आहे? हा डिस्क्राईब केलेला इन्सिडेंट. परंतु ज्या वेळेस हा इन्सिडेंट घडला तेव्हा नेरेटर किती वर्षाचे होते? तुमच्या वयाचे, जस्ट 15 years old, है ना. नेरेटर वॉज 15 years old when this incident occurred. No, narrator was 15 years old when this incident took place. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा नेरेटर 15 वर्षाची होते. क्वेश्चन नंबर 2 मध्ये चला, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी. इन कॉलम ए यू आर गिवन टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ, देन टू बी एनग्रॉस्ड इन, देन टू टेक नोटिस ऑफ, देन टू फिगर आउट, टू पॉन्डर ओव्हर, टू बी ओव्हरवेल्ड बाय, इन अ फ्लॅश, टू फाइंड अ सोलेस. तर आता आपण लेसन डिस्कस करताना ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ही जी फ्रेजेस आहेत ना, फ्रेजेस कॅरी स्पेशल मिनिंग रॅदर दॅन वेन दे कम इन
सिम्पल वर्ड्स, म्हणजे साधे साधे शब्द जेव्हा सिंगली येतात तेव्हा त्यांचा अर्थ वेगळा निघतो, परंतु एकत्रित काही वर्ड्सचा ग्रुप असतो, फ्रेजेस बनतात, तेव्हा त्यांचं स्पेशल मिनिंग होतं. टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे अविभाज्य अंग बनणे. तर मग याच्यासाठी करेक्ट मॅच कुठला आहे? ए साठी बघा, टू बी ॲन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. नंबर 6 करेक्ट मॅच इज नंबर 6. टू बी सांगा. इसेन्शियल और इंटिग्रल पार्ट. काय झालं यश? आज डोकं चालत नाही का? अरे बाबा, जे चालू आहे ते बघ ना पहिले. 10वीत आलात तुम्ही आणि वाचताना तुम्हाला अडचणी येतात म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. बी काय आहे? टू फिगर बी काय आहे? सॉरी थांबा. टू बी एनग्रॉस्ड इन. लेखक पुस्तकांच्या मध्ये काय झाले होते? एकदम सगळीकडून ऑक्युपाईड होते. तर मग टू बी एनग्रॉस्ड इन बघा याच्यामध्ये कुठं आहे? कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. किती नंबरचा आहे? 5. पटापट सांगत जा. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. नेक्स्ट सी फ्रेज कोणता आहे? सी वाला. टू पॉन्डर ओव्हर. टू टेक किती नंबरचा आहे? टू टेक नोटीस. कुठं आहे रे? सी वाला. टू टेक नोटीस ऑफ म्हणजे काय? दखल घेणे. टू टेक नोटीस ऑफ. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. बरोबर आहे ना? नंबर 1 टू ऑब्झर्व अँड पुढे काय? गिव्ह अटेन्शन. नेक्स्ट सी मध्ये कॉलम ए काय आहे? डी मध्ये टू फिगर आउट करणे म्हणजे काय करणे? टू फिगर आउट. बघा, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. नंबर 2 टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ई वाला काय आहे? टू पॉन्डर आउट आहे का ओव्हर आहे? बरं ठीक आहे. टू पॉन्डर ओव्हर. इथे क्वेश्चन मध्ये या बुक मध्ये आउट दिले. टू पॉन्डर ओव्हर म्हणजे काय हो? टू थिंक अबाउट सिरियसली. किती नंबरचा आहे? टू थिंक अबाउट सिरियसली. नेक्स्ट एफ कोण आहे? टू बी ओव्हरवेल्म्ड बाय म्हणजे काय झालं? अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. किती नंबर आहे? 7. सांगा. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. जी इन अ फ्लॅश म्हणजे क्षणार्धात, व्हेरी क्विकली. जी आन्सर नंबर याचा 8 आहे. इन अ फ्लॅशचा मॅच काय आहे?
व्हेरी क्विकली. आणि एच टू फाइंड अ सोलॅस म्हणजे रिलीफ भेटणे, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. जेव्हा बेबी लंगूर आपल्या आईच्या कुशीत गेलं तेव्हा त्याला खरा कम्फर्ट भेटला, शांतता भेटली मनाला. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. किती नंबर आहे? टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. तर मग अशा पद्धतीनं आपण 5-6 इंटेक्स्ट क्वेश्चन्स बघितले. यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होतं की ज्या स्टेटमेंट्स आहेत त्याला तुम्ही ॲग्री आहेत किंवा नाही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मॅचेस आहेत. तर या स्टेटमेंट्समध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1च्या फर्स्ट स्टेटमेंट होती, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. खरं आहे, निसर्गरम्य परिसरामध्ये काय आहे, त्या ऑथरच्या फादरचे क्वार्टर्स होते, त्यामुळे ते खरं. यस, द क्वार्टर्स वेअर सराउंडेड बाय नॅचरल ब्युटी, दॅट इज ग्रास, ट्रीज, फ्लॉवरिंग प्लांट्स एटसेट्रा, ॲनिमल्स, बर्ड्स सगळे काही तिथे होते. त्यातला बी होता, हॉलिडेज प्रोव्हाइड अस एन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. इट इज ऑल्सो ट्रू. वी ॲग्री म्हणजे आपण ॲग्री करतो त्याला. येस, आय ॲग्री. तर मग डेफिनेटली काय होतं, ड्युरिंग द पिरियड ऑफ schools or schooling days we will have to study the academic books, we have to make projects, complete the homework, therefore we may not find the time for reading novels or magazines, but definitely during the holidays we have leisure time and during which we can read the novels or story books. Then the narrator make a mistake by saving the baby langur. बेबी लंगूरला वाचवून काही मिस्टेक केली का? नो. नेरेटर हॅज मेड और हॅड मेड अ व्हेरी गुड जॉब. त्यांनी फार चांगलं काम केलं होतं. त्यांनी बेबी लंगूरला वाचवलं म्हणजे मानवतेचं दर्शन दाखवलं होतं. देन ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन. चुकीचं आहे. ॲनिमल्स कॅन कन्वे इमोशन्स व्हेरी वेल. फार चांगल्या पद्धतीने ते इमोशन्स दाखवतात. आता कुत्र्याचं एक्झाम्पल तुम्हाला मी दिलं, डॉग्स. तो जर रागावला तर कसा करतो, तो जर प्रेमाने आपल्या जवळ आला तर कशा पद्धतीनं तो आपली जीभ बाहेर काढतो, आपल्याला चाटायला सुरुवात करतो, किंवा शेपटी जी असते ते एका विशिष्ट प्रमाणे हलवतो, प्रेम तो दाखवतो, गोंडा घोळतो म्हणतो आपण त्याला. म्हणजे ॲनिमल्स कॅन कन्वे देअर इमोशन्स व्हेरी वेल. अँड द नेरेटर वॉज 55 years old वेन दिस इन्सिडंट ऑकर्ड. जेव्हा ही घटना घडली तेव्हा नेरेटर 55 वर्षाचा होता. दिस इज रॉंग. कारण नेरेटर तुमच्यासारखा टीनेजर स्टुडंट होता, 15 yearsचा होता, आणि 55 वर्षानंतर त्यांनी काय केलं आहे, ही इव्हेंट जी आहे, हे ऑकेजन आहे, त्यांनी नेरेट केलेलं आहे, म्हणजे आठवतं त्यांना. तर त्यावेळेस फक्त नेरेटर वॉज 15 years old. आता मॅच द पेअर्समध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप एमध्ये फ्रेजेस आहेत, ग्रुप बीमध्ये काय आहेत, त्यांची मिनिंग आहे. तर टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ, याचं काय आन्सर सांगितलं तुम्ही? टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ. नंबर 1चा मॅच आहे 6, टू बी अन इसेन्शियल और इंटिग्रल पार्ट. नंबर बी, टू बी एनग्रॉस्ड इन, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. नंबर सी, टू टेक नोटीस ऑफ म्हणजे दखल घेणे थोडक्यात, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. नंबर डी काय होता तुमचा? टू फिगर आउट. फिगर आउट म्हणजे काय आहे थोडक्यात? टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम, म्हणजे त्याचा कानोसा घेणे आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काही आपले अंदाज बांधणे. त्यानंतर ई, टू पॉन्डर ओव्हर. टू पॉन्डर ओव्हर म्हणजे टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर टू बी ओव्हरवेल्ड बाय म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. आता आपण कंट्रोल करू शकलो नाही स्वतःला. टू बी अफेक्टेड इमोशनली, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे, इन अ फ्लॅश, व्हेरी क्विकली. टू फाइंड अ सोलेस म्हणजे सुकून भेटणे थोडक्यात. तर मग टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. आता त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हाय डिड द नेरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे
तुम्हाला होमवर्क असणार आहे, परंतु जस्ट 2 मिनिट्समध्ये आपण याला डिस्कस करूयात. यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे, वाय डिड द नेरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स? नंबर 1, द फर्स्ट रिझन इज दॅट बार्किंग ऑफ डॉग्स ॲज द एरिया वॉज सराउंडेड बाय नॅचरल ब्युटी देर वेअर डिफरंट ॲनिमल्स बर्ड्स. मग आता डॉग तर हे सगळीकडेच काय आहे, ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये ते राहतच आलेले आहेत. आणि मग काय करतात जनरली डॉग्स, हे एखादी शिकार बघितल्यानंतर किंवा वानरांना बघून ते भुकतच असतात. दॅट मीन्स दे माइट बी बार्किंग टू अदर ॲनिमल्स किंवा बाय सीईंग द लंगूर्स, हे एक कारण असू शकतं. परंतु त्यानंतर लेखकाला कळालं ते कारण काय होतं. द मेल लंगूर or the leader of the clan was attacking the small baby, therefore they were again barking seriously. पुन्हा जोरजोराने ते सिरियसली भुंकत होते. आणि मग पुन्हा पुढचा प्रसंग असा होता की लेखकाने काठी घेऊन जेव्हा त्यांना दूर सारलं, तेव्हा एखाद्या वेळेस ते लेखकावर पण बार्किंग करत असतील, है ना. तर अशी वेगवेगळी कारणं आपल्याला इथं देता येतील. वाय डिड मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप? आता त्या कूपमधून बेबीला खेचून न्यायचा प्रयत्न सुरुवातीपासून मदर लंगूरने का केला नाही? जर तिने असं केलं असतं, इफ सी वुड हॅव डन लाईक दिस और सी वुड हॅव टेकन द बेबी फ्रॉम द कूप, अगेन देर वॉज अ रिस्क ऑफ अटॅक बाय द मेल लीडर लंगूर. जर तिने तिथून स्वतःकडे घेतला असतं तर तो मेल लंगूर पुन्हा अटॅक केला असता, है ना. द बेबी लंगूर वॉज सेफ इन द कस्टडी ऑफ ऑथर. लेखकाच्या ताब्यात असताना ते बेबी लंगूर त्या कूपमध्ये सुरक्षित होतं. आणि तिथे जाऊन तो, कारण त्याला अशा पद्धतीनं दरवाजा लावला होता की सहजासहजी तो लीडर म्हणजे कुठलाही दुसरा ॲनिमल त्यात एंट्री करून ह्याला घेऊन जाऊ शकला नसता, कुणाला, बेबी लंगूरला. दॅट मीन्स द कूप, इट वॉज अ व्हेरी सेफ प्लेस. मदर हॅज ॲश्युअर्ड दॅट द ऑथर इज टेकिंग व्हेरी गुड केअर ऑफ हर चाइल्ड और हर बेबी, अँड इट वॉज अ सेफ प्लेस फ्रॉम वेअर द लीडर कॅनॉट टेक आउट द लंगूर. So मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे थोडक्यात काय आहे की तिथं कूपमध्ये ते सुरक्षित होतं. मोठं वानर जे लीडर होता ते तिथून जाऊन काढून घेऊ शकत नव्हतं, कारण लेखकांचा ताबा तिथे होता. लेखक तिथे जवळच थांबलेला होता. लेखक सेवा शुश्रूषा करत होता याची खात्री झाली होती. त्यामुळं मदर लंगूर निश्चिंत होती. तिला कळालं होतं की हा व्यक्ती जो आहे माझ्या बाळाला वाचवतोय आणि तोच आता माझ्या बाळाचं संरक्षण करू शकतो, हे तिला निश्चित समजलं होतं. म्हणून ती काय होती, एकदम रिलॅक्स होती. आणि तिने त्याला, जोपर्यंत लेखकाने अलाउ केलं नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या ताब्यात बाळाला घेतलंच नाही. जेव्हा लेखक हळूच म्हणजे इशाऱ्यावरून, त्याच्या भावनेच्या भाषेवरून लेखकाने कळवलं त्या मदर लंगूरला की नाऊ यू कॅन टेक युअर बेबी, त्याच वेळेला ती मदर लंगूर कूपकडे गेली आणि आपल्या बाळाला काढून हळूच आपल्या कवेत घेतलं तिने. बरोबर आहे. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, परंतु ग्रॅमॅटिकली करेक्ट, हे लिहून आणायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, तुम्ही याचा सिक्वेन्स समोर जे बॉक्स दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा तुम्ही. ही जी स्टोरी आहे, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्ज इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. सगळ्यात पहिले जी काही इव्हेंट आहे किंवा सगळ्यात पहिले आलेलं डिस्क्रिप्शन सगळ्यात पहिले घ्यायचं आहे. देन नंबर 2, नंबर 3, नंबर 4, म्हणजे घटना जशा क्रमाने घडल्या तशा थोडक्यात तुम्हाला इन द असेंडिंग ऑर्डर लावायची. म्हणजे आता या सगळ्यामध्ये सर्वात पहिले घटना कुठली घडली असेल ती तिच्यासमोर नंबर 1 लिहायचं आहे. बरोबर. आता त्याने दिलेलं लिहून, सिरियल नंबर 6मध्ये आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. बरेच असे मॅगझिन, स्टोरी बुक्स यांच्यामध्ये मी ऑक्युपाईड झालेला होतो. त्यानंतर काय झालं हो, त्यानंतर लेखकाला डिस्टर्बन्स म्हणजे त्यांचे पॅरेंट्स घोरायला लागले एकीकडे, पॅरेंट्स आणि सिस्टर, तर दुसरीकडे काय होत होतं, जोरजोरात भुंकण्याचा आवाज येत होता. मग आता हा क्रम बरोबर आहे. जर हे इथं तुम्हाला दिलं असेल तर काय होतं, तो डिस्टर्बन्स क्लोजर अप्रोच होत होता
की त्यांच्या घोरण्याचा प्रसंग दिला आहे, ते तुम्ही आता लॉजिकली घडलेल्या घटना बुकमध्ये ऑब्झर्व करून तुम्हाला काय करायचं आहे, हे जे एम्प्टी बॉक्सेस आहेत ना, ज्या सेंटेन्सच्या समोर दिलेले तिथे नंबर टाकायचे. सिरियल नंबर 6 वाल्याला नंबर 1 दिलं आहे, बुकमध्ये दिलं आहे का? आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. त्याच्यानंतर लगेच घडलेली घटना सांगा बरं कुठली आहे? नंबर 2 ची असली कुठली असेल? नंबर 2, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर आहे का? नाही. कोणता आहे? आय बिकेम डीपली अब्सॉर्ड इन द बुक. करेक्ट. म्हणजे 5 नंबरचं जे सिरियल नंबर 5 आहे त्याच्या समोर, सेंटेन्सच्या समोर काय लिहायचं आहे? 2 लिहायचं आहे ना. हां, तर मग अशा पद्धतीनं तुम्ही ही सगळी जी ऑल 13 सेंटेन्सेस आहेत ना, त्यांना प्रॉपर सिरियल नंबर द्यायचे. किंवा तुमच्या नोटबुकमध्ये काय करा, हे इथं दिलेलं सिरियल नंबर जस्ट सेंटेन्सचे नंबर्स आहेत. तुम्ही काय करा, फर्स्ट इव्हेंट, नंतर सेकंड इव्हेंट, नंतर थर्ड इव्हेंट, नंतर फोर्थ इव्हेंट, नंतर फिफ्थ इव्हेंट, असं करून क्रमाने लिहून आणा. म्हणजे थोडक्यात ही काय होईल, एक समरी होईल या लेसनची. ठीक आहे. फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 ऑनवर्ड्स वी विल सी in the next video lecture. Thank you for watching the video. Please like and subscribe to our videos and channel. Thank you. बंद करा.